नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी आहे भाजपच्या गोटातून. उद्या भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे. उद्या संध्याकाळी 7 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. तर राज्यातील सद्यस्थितीवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पक्षाचे प्रमुख नेते देखील या भाजपच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती कळते आहे. आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. विवेक, काय सविस्तर माहिती या बैठकी संदर्भात? भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची उद्या संध्याकाळी 7 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपचे अनेक महत्वाचे नेते, कोर कमिटीचे सदस्य सहभागी होणार आहेत. राज्यातल्या सद्य स्थितीवर चर्चा होईल. विशेषतः उद्या अर्थसंकल्प होणार आहे, त्या अनुषंगाने राज्यात नेमक्या काय गोष्टी केल्या पाहिजे, राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल देखील उद्याच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. त्यासोबतच येणाऱ्या काळात महानगरपालिकांच्या निवडणुका आहे, त्याबद्दल त्या जिल्ह्यांमध्ये त्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये काय तयारी करण्यात आली आहे याचा देखील आढावा उद्याच्या बैठकीत घेतला जाणार आहे. अगदी. आणि उद्या होणाऱ्या बैठकी संदर्भातील अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद विवेक या सविस्तर माहितीसाठी. आणि बघत पुढची बातमी. छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचेच आहेत, ते कन्नड भूमीतले आहेत असा दावा केलाय कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद कारजोळ यांनी. कारजोळ यांच्या या बेताल विधानावरती आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इतिहास माहिती नाहीये, त्यांनी तो वाचलाही नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज हे कर्नाटकातले होते. शिवाजी महाराजांचे पूर्वज हे कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील सोरटूर गावचे होते असा अजब दावा त्यांनी केलेला आहे. ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆ ಅವರು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಬಹುಶಃ ಆತನಿಗೆ ಇತಿಹಾಸ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಕಾಣಿಸ್ತದ. ಇತಿಹಾಸ ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆ ಅವರು ಓದಿಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿನಿ. ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಸರಿಯಾಗಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ. ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಮೂಲನ ಕನ್ನಡ. ಗದಗ ಜಿಲ್ಲೆ ಸೊರಟೂರಿನವರು ಅವರ ಮೂಲ ಪುರುಷ ಬೆಳ್ಳಿಯಪ್ಪ ಅಂತೇಳಿ ಬರ ಬಿದ್ದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಗುಳೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಗುಳೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ನೆಲೆಸ್ತಾರೆ. आणि याच संदर्भात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर फोनवरून आपल्या संपर्कात आहेत. संदीप, खरं तर कारजोळ यांच्या विधानावरती नेमकं काय बोलावं हे ते कळत नाहीये. त्यांनी नेमका कोणता संदर्भ घेऊन कोणत्या आधारावरती असा दावा केलाय? स्वाती, जरी हा कन्नड भाषेमधला बाईट असला तरी तो सर्वसामान्य मराठी भाषिकाला समजू शकतो असा तो बाईट आहे असं म्हणता येईल. महत्वाची गोष्ट म्हणजे घटनात्मक पदावर असणारे हे दुसरे मंत्री बरळत आहेत अक्षरशः, किंवा बेताल विधान करतायत असं म्हणता येईल. यापूर्वी आपल्याला माहित आहे कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मुंबई कर्नाटकचा असल्याचा एक अजब दावा केला होता. मुक्ताफळं उधळली होती आणि त्यानंतर त्याच पदावर, म्हणजे 2 उपमुख्यमंत्री आहेत कर्नाटक राज्यामध्ये, त्या पदावर असणारे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशी ओळख असणारे गोविंद कारजोळ यांनी हे वक्तव्य केलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कर्नाटकातले होते. त्यांनी असाही दाखला दिलेला आहे की गदग जिल्ह्यातलं सोरटूर नावाचं जे गाव आहे त्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज होते. पण कर्नाटक राज्यात जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळेला शिवाजी महाराजांचे पूर्वज किंवा वंशज जे त्यावेळेचे होते ते महाराष्ट्रात गेला असल्याचा दावाही शोध देखील त्यांनी लावलेला आहे. त्यामुळे एकीकडे मुंबई हे कर्नाटकचा असल्याचा दावा सौदी यांनी केल्यानंतर कारजोळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचे असल्याचा दावा केलाय. पुढे ते बाईटमध्ये असं म्हणतायत उद्धव ठाकरे यांचं सरकार जे म्हणजे महाविकास आघाडीचं जे सरकार आहे महाराष्ट्रातलं ते सरकार कधीही कोसळू शकतं. म्हणूनच उद्धव ठाकरे हा आटापिटा करतायत किंवा लक्ष विचलित करण्यासाठी सीमाप्रश्नी कायम विधानं करतायत असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यामुळे यामध्ये एकंदरीत राजकारण येतंय तर क्लिअरपणे आपल्याला दिसतंय स्वाती, कारण दोन्ही उपमुख्यमंत्री हे भाजपचे आहेत आणि शिवसेनेवर त्यांच्याकडून ही टीका केली जाते. आपल्याला माहिती आहे की 17 जानेवारीचा हुतात्मा दिन असू दे किंवा 1 नोव्हेंबरचा काळा दिन, त्या दोन्ही दिनाला मराठी भाषिकांची त्या ठिकाणी गळचिपी झाली होती. आताही तो वादग्रस्त झेंडा बेळगाव मधला अजूनही काढण्यात आलेला नाही. आणि त्यातच आता एक पुस्तक प्रकाशन महाराष्ट्र राज्य सरकारकडून जे सीमा प्रश्नाबाबत भूमिका मांडणारं पुस्तक आहे आणि दुसरी गोष्ट जी चित्रफित काढण्यात आली, त्यामुळे कन्नडिकांचा एकतर त्यात पाहायला मिळतोय. मात्र कर्नाटक मधल्या मंत्र्यांकडून देखील कशी आगपाखड केली जाते महाराष्ट्राबद्दल, मराठी माणसांबद्दल, महाराष्ट्र राज्य सरकारबद्दल ती आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. अगदी संदीप, आणि याच पार्श्वभूमीवरती घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. बघत पुढची एक धक्कादायक बातमी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बेकऱ्यांमध्ये 15 वर्षांखालील लहान मुलांना बेकरी चालक राबवून घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मानवी हक्क संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ काढला असून
यूपीतील गरीब कुटुंबातील या मुलांना वेठबिगाराप्रमाणे काही पैसे देऊन इथं आणलं जातं आणि मग त्यांच्याकडून रात्रंदिवस या ठिकाणी काम करून घेतलं जात असल्याचा आरोप या मानवाधिकार कार्यकर्त्यांनी केलेला आहे। बाल संरक्षण कायद्याचं उल्लंघन करून प्रसंगी या मुलांना मारहाण देखील करण्यात येत असल्याचं उघड झालंय। आता या प्रकरणी कारवाईची मागणी मानवाधिकार कार्यकर्ते तायडे यांनी केली आहे। नेमका काय प्रकार आहे जाणून घेऊयात। आमचे खेडचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्या संपर्कात आहेत। चंद्रकांत, सविस्तर सांगाल? नक्कीच ही खरंच गंभीर बाब जी आहे काल मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघड केलेली आहे। अशा खेड बरोबरच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशा अनेक बेकऱ्या आहेत की ज्या बेकऱ्यांमध्ये जे परराज्यातील जी लहान मुलं आहेत त्यांना या ठिकाणी बोलून घेतलेलं आहे। याबाबत मानवाधिकार संघटनेच्या ज्या पदाधिकारी आहेत त्यांच्याशी ही चर्चा झाली। त्यांनी हा व्हिडिओ जो स्टिंग ऑपरेशन करून बेकरीमध्ये जाऊन केलेला आहे। अतिशय अवजड कामं जी आहेत ही केली जातात। त्यामध्ये बेकरीमध्ये 15 वर्षाच्या खाली लहान मुलं आहेत त्यांना अवजड ओझी देखील उचलायला लावतात। असे देखील मारहाण झाल्याचे देखील घटना ज्या आहेत ह्या त्यांच्या उघडकीस आलेल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे जे उत्तर प्रदेशमध्ये जे गरीब कुटुंबातील जे लोक आहेत त्यांची मुलं जी आहेत त्यांना वार्षिक पैसे दिले जातात आणि इकडं आणून त्यांना बेकऱ्यांमध्ये राबवलं जातं असा आरोप जो आहे हा मानवाधिकार संघटनेच्या ज्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। वास्तविक बघितलं तर काही अशी बाब समोर आलेली आहे की त्यांना शिक्षणासाठी आम्ही घेऊन जातो असं देखील सांगून त्या मुलांना या ठिकाणी आणलं जातंय आणि रात्रंदिवस 24 तास या मुलांना बेकरीची कामं करावी लागतात। त्यांना अक्षरशः गावागावात जाऊन बेकरीचे पदार्थ देखील विकायला लावतात असा प्रकार उघडकीस आलेला आहे। हे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ही बाब माध्यमांसमोर आणलेली आहे आणि या संदर्भात त्यांनी मंत्रालयात देखील पत्रव्यवहार केलेला आहे। स्थानिक प्रशासनाकडे देखील तक्रार केलेली आहे। आता नेमकी कारवाई कशा स्वरूपाची होते हे बघावं लागणार आहे, कारण ही जी लहान मुलं आहेत ही अतिशय 15 ते 16 वर्षाच्या आतल्या वयोगटातली मुलं आहेत आणि त्यांना इतकी अवजड कामं करायला लागणं म्हणजे बाल हक्क संरक्षण कायद्याचं सरळ भंग असल्याचा आरोप देखील तायडे आहेत जिल्हाध्यक्ष यांनी केलेला आहे। अगदी चंद्रकांत, त्यामुळे व्हिडिओमध्ये जे वास्तव दिसते ते खरंच असेल, हे खरं वास्तव असेल तर निश्चितच संबंधित दोषी व्यक्तींवरती कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आता बातम्या बघणार आहोत वाढीव वीज बिलासंदर्भात जो संताप व्यक्त होतोय त्या संदर्भातल्या। राज्यातले कृषी कायदे रद्द करण्याची तयारी नसल्याची टीका सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे। तर शेतकऱ्यांना भडकवण्यासाठी, मोदींना बदनाम करण्यासाठी कृषी कायद्यांना विरोध केला जात असल्याचं मुनगंटीवार म्हणालेत। शेतकरी हिताचं नाही म्हणून कृषी कायद्यांवर विरोध म्हणायचा आणि वीज बिल न भरल्यानं वीज कापण्याचा इशारा देणं हा भंपकपणा असल्याची टीका देखील मुनगंटीवारांनी केली आहे। आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आहेत। शेतकऱ्यांचं आंदोलन, त्याच्यावरचा तिढा अजून कायम आहे। खरं तर काल सर्वपक्षीय बैठक झाली, त्यात पंतप्रधानांनी म्हटलं की कायद्याला स्थगिती देण्याची भूमिका अजून आहे, त्याच्यावर विचार करावा, तरी देखील तोडगा निघत नाहीये। कसं बघताय या गोष्टीकडे? नाही, मला वाटतं की देशावर शेतकरी मनापासून प्रेम करतो। शेतकऱ्यांच्या हातून अशा पद्धतीचं कधीही कृत्य होऊ शकत नाही, पण शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक तात्पुरता भ्रम निर्माण करून, कायद्याची भीती निर्माण करून अशा पद्धतीने राजकारण करण्याचा डाव काही लोकांच्या हातात आहे। लहानपणी आमच्या वर्गात एक ज्या पुस्तकामध्ये पाठ असायचा की एक छोटंसं कोंबडीचं पिल्लू एक झाडावरचं पान पडतं आणि ते जोरात ओरडत निघतं, आकाश पडतं आहे, आकाशाचा तुकडा पडताना मी पाहिला। अशा पद्धतीचीच काहीतरी कथा आहे। आता जे 3 कायदे केले, या 3 कायद्यामध्ये कुठेही जोर जबरदस्ती नाही की तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरच विकलं पाहिजे, कुठेही नाही, बाहेर विकू शकता। प्रत्येक राज्य आपल्या राज्यामध्ये असणारी कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर खर्च करून अतिशय उत्तम ते करू शकतात। करार पद्धतीमध्ये शेती दिलीच पाहिजे असा कुठेही नियम नाही। आता उद्या जेव्हा हे म्हणते की करार पद्धतीने शेती दिलीच पाहिजे अशी जबरदस्ती नाही, पण शेतकरी साधा आहे आणि शेतकरी साधा असल्यामुळे कायद्यामध्ये फसू शकतो, मग हाच तर्क हा या नेत्यांना लागतो की शेतकरी साधा असल्यामुळे त्याला फसवण्याचा तुम्ही तर प्रयत्न करत नाहीये ना। आपल्या महाराष्ट्रामध्ये यापैकी 2 कायदे अस्तित्वात आहेच। एकही महाराष्ट्राचा या कायद्याला विरोध करणारा नेता अजूनपर्यंत असं म्हणाला नाही की हे 3 कायदे सुप्रीम कोर्टाने स्थगित केले आहे। माननीय पंतप्रधान अजून 2 वर्षाची स्थगिती द्यायला तयार आहे, ठीक आहे, ते जेव्हा होईल तेव्हा होईल, पण आम्ही महाराष्ट्राचे 2 कायदे रद्द करतो। म्हणजे कॅबिनेटमध्ये तुम्हाला हे 2 कायदे रद्द करण्याच्या दृष्टीने
अजूनपर्यंत 24 तासापैकी 1 सेकंद नाही, सेकंदाचा 60वा हिस्सा नाही. पण तिथं मात्र सरकारवर टीका करण्यासाठी, मोदी साहेबांना वाईट ठरवण्यासाठी, अतिशय निकृष्ट शब्दाचा वापर करण्यासाठी, शेतकऱ्यांना भडकवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आड लपून ज्यांनी 26 जानेवारीला देशाचा अवमान केला, 25 जानेवारीला आंदोलन करता ऑगस्ट, 27 जानेवारीला करता ऑगस्ट, 28 जानेवारीला करता ऑगस्ट, पण मुद्दाम जेव्हा की दिल्ली पोलीस कमिशनर विनंती करत होता, एकदा नव्हे अनेकदा हात जोडून विनंती करत होता की तुम्ही 26 जानेवारी सारखा पवित्र दिवस सोडा, पण यापैकी काही नेते इतक्या हट्टाने पेटले होते की हम ऐसा कर देंगे. तर तेव्हा दिल्ली कमिशनरने विचार केला की कशाला आताताई कोणती भूमिका, आणि म्हणून परवानगी दिली. मग परवानगी दिल्यानंतर ही जबाबदारी कोणाची आहे? दृष्टीदोष त्या राजकीय पक्षांचा आहे की ज्यांना देशापेक्षा खुर्ची मोठी वाटते. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर महाविकास आघाडी सरकारनं वीज बिलाबाबत घेतलेल्या निर्णयानंतर त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका होऊ लागली. ग्राहक आणि शेतकऱ्यांना वीज माफी देण्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं ऊर्जा खात्याला 10,000 कोटी रुपये द्यावेत आणि त्यांना दिलासा द्यावा, अन्यथा जमत नसेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील भाजप नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शेतकऱ्याकरता कर्ज नाही काढणार तर कुणाकरता काढणार आहे कर्ज? तुम्ही कर्ज काढा ना, का फरक पडतो कर्ज काढायला? तुम्हाला कोणी थांबवलंय कर्ज काढायला? या शेतकऱ्याला वाचवणं महत्वाचं आहे. गरीब माणसाचे 78 लाख लोकांचे वीज कनेक्शन कट करणार आहे, अवाच्या 1.25 बिलं दिले आहेत, बिलं दुरुस्ती करणार नाही, मोगलशाही सारखे नोटीस काढणार, लोक आत्महत्या करता नोटीस देत आहे. मला 3 लोकांनी त्या ठिकाणी धमक्या दिल्या आहेत, आणि त्यामुळे या सरकारने नाकारतेपणा सोडावं, नाही जमत तर राजीनामा द्यावा. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील वीज बिलाच्या प्रश्नावरती बोलणं टाळलंय. सोलापुरात त्यांना पत्रकारांनी वीज बिलाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देण्याचं टाळलंय. वीज बिलाबाबत ग्राहकांना नोटिसा पाठवल्या जात आहेत, याबाबत मला माहिती नसल्याचं शिंदेंनी म्हटलंय. देशाची परिस्थिती आहे, जातीवाद आणि धार्मिक वादावरच देश चाललेला आहे सध्या. तिथं ते सर्व धर्म हे लोक विसरून गेलेलं आहे आणि गरिबांचं राजकारण होतच नाही या देशात. तर महाविकास आघाडी सरकारकडून ग्राहकांना नोटिसा पाठवल्या जातात अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, काय सांगाल? कुठल्या ग्राहकांना? वीज ग्राहकांना मला माहिती नाही त्याचं. आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात एका 14 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडलाय. मागच्या 2 दिवसांपासून हा मुलगा बेपत्ता होता. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर विश्वजित वंजारी असे या खून झालेल्या मुलाचं नाव आहे. मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी आता ससून रुग्णालयात हलवलाय. विश्वजित वंजारी नावाचा मुलगा परवा संध्याकाळी 5 ते 6 वाजता दरम्यान घरातून कुठं निघून गेला म्हणून पालकांनी रात्री शोध घेऊन त्याचा 11 वाजता पोलीस स्टेशनला त्यांनी इन्फॉर्मेशन दिली. त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला IPC गुन्हा 363 अज्ञात पळून नेल्याचा संशय यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आमचे जे अधिकारी होते, आयोजित तपासी अधिकारी PSI शेळके आणि बाकीच्या टीमने त्या परिसरात जाऊन सगळा शोध घेतला. हे करता असताना, शोध घेता असताना पालका वगैरे तर त्या ठिकाणी आज रोजी सकाळी शोध घेत असताना या गरवारे कॅम्पसमध्ये त्या ठिकाणी त्याची बॉडी मिळून आली. बघत पुढची बातमी. मी आज शासनाच्या सेवेत काम करू शकलो ते फक्त धनंजय मुंडे यांच्यामुळे, असं मोठं विधान ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ तात्याराव लहाने यांनी केलंय. मागच्या सरकारच्या काळात मला खूप त्रास झाला असंही ते म्हणालेत. मला जरी पद्मश्री मिळाला असला तरी मला खूप त्रास झाला असं मोठं वक्तव्य त्यांनी केलंय. दरम्यान विधानसभा आणि विधान परिषदेत मुंडे साहेबांनी माझी बाजू मांडली असंही तात्याराव लहानेंनी म्हटलंय. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील हरिनाम सप्ताहाच्या भाषणाच्या वेळी तात्याराव लहाने यांनी हे विधान केलंय. या कार्यक्रमाला स्वतः धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. त्यामुळे तात्याराव लहानेंच्या या मोठ्या विधानामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलंय. की मी आज तात्याराव लहाने म्हणून शासनामध्ये काम करू शकतो ते फक्त मुंडे साहेबांच्या बरोबर. कारण मागच्या शासनामध्ये मला खूप त्रास झाला आणि त्यावेळेस विधान परिषद, विधानसभा या सगळीकडे स्वतः मुंडे साहेबांनी माझी बाजू मांडली आणि मला या नोकरीमधून मला पद्मश्री मिळालं तरी खूप त्रास झाला.
पण समाजाचा मनुष्य नातेवाईक काय करू शकतो हे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात या कार्यक्रमात भाष्य केलंय. आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान पाहून संपूर्ण देश खूप दुःखी देखील झाला असं पंतप्रधान मोदींनी बोलून दाखवलंय. दिल्ली में 26 जनवरी को तिरंगा का अपमान देख देश बहुत दुखी भी हुआ. हमें आने वाले समय को नई आशा और नवीनता से भरना है. हमने पिछले साल असाधारण संयम और साहस का परिचय दिया. इस साल भी हमें कड़ी मेहनत करके अपने संकल्पों को सिद्ध करना है. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये लसीकरणावर देखील भाष्य केलंय. भारतात सर्वात जलद गतीने लसीकरण होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. आज भारत दुनिया का सबसे बड़ा कोविड वैक्सीन प्रोग्राम चला रहा है. आप जानते हैं और भी ज्यादा गर्व की बात क्या है? हम सबसे बड़े वैक्सीन प्रोग्राम के साथ ही दुनिया में सबसे तेज गति से अपने नागरिकों का वैक्सीनेशन भी कर रहे हैं. सिर्फ 15 दिन में भारत अपने 30 लाख से ज्यादा कोरोना वॉरियर का टीकाकरण कर चुका है. आणि बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. मात्र ब्रेकवर जाण्याआधी आठवण आमच्या संजीवनी मोहिमेसंदर्भातली. कोरोनाच्या महामारीने आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय. आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन कोरोनाविरोधात लढा देऊ शकेल. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचंच योगदान फार महत्त्वाचं बनलंय. या माध्यमातून या विषाणूला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचे. या मोहिमेत नेटवर्क 18 आपल्या सोबत असणार आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही. याच उद्देशाने आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात कोरोना काळानंतरचा पहिला बाजार भरलाय तो आटपाडी तालुक्यातील खरसुंडीमध्ये. खरसुंडीमध्ये सिद्धनाथ देवस्थानच्या पौष यात्रेनिमित्त यंदा यात्रा भरलेली नाहीये. मात्र जनावरांचा बाजार भरवण्यासाठी प्रशासनानं परवानगी दिली होती. तर कोरोनामुळे या जनावरांच्या खरेदी विक्रीतून होणारे जे अर्थचक्र थांबलं होतं ते अर्थचक्र पुन्हा सुरू होण्यास हा जनावरांचा बाजार महत्त्वाचा ठरला आहे. तर याखिलाच जनावरांच्या बाजारात 6 ते 7 कोटींच्या उलाढालीचा अंदाज आहे. या बाजारात कपिला जातीच्या खोंडाची मोठी चर्चा आहे. काळा कुट्ट असलेल्या या कपिला जातीच्या खोंडाला 10 लाखांच्या आसपास मागणी आहे. महाराष्ट्रातली माझ्या माहितीप्रमाणे ही पहिली यात्रा आहे जनावरांची की ते शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार मोठी यात्रा भरलेली आहे. साधारणपणे माझ्या अंदाजानं यात्रा संपेपर्यंत 5 ते 6 कोटीची उलाढाल शेतकऱ्यांची जनावर खरेदी विक्रीची होईल. आणि सगळ्यात मोठं हे आहे की शेतकऱ्यांच्या मध्ये कोविड नंतर अतिशय मोठा उत्साह आला की पुन्हा आपण चांगल्या पद्धतीने शेती करू शकतो आणि जगू शकतो. हे त्यामधलं फार मोठं आहे. पिंपरी चिंचवड शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील सुमारे 5000 नागरिकांना लवकरच हक्काची घरं मिळणार आहेत. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न धारकांसाठी नवनगर विकास प्राधिकरण उभारत असलेल्या गृह प्रकल्पाची जी पाहणी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. प्रकल्पाच्या उभारणीबाबत समाधान व्यक्त करत लॉकडाऊनच्या काळात या गृह प्रकल्पाचं काम रखडलं होतं जे आता पुन्हा एकदा सुरू झाल्याचं त्यांनी म्हटलंय. तर आता हा प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन आर्थिक दुर्बल घटकातील सुमारे 5000 जी घरं आहेत ती या नागरिकांना मिळणार आहेत. त्यामुळे या नागरिकांनी देखील दिलासा व्यक्त केलाय. याचा लाभ जो आहे अल्प उत्पन्न गट ज्याचं वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये आहे त्यासाठी आपण सुमारे 60 चौरस फुटाचं घर म्हणजे 2 बेडरूम किचनचं घर आपण देत आहोत. आणि त्याची किंमत ती 32 लाख आहे. आणि त्याची संख्या सर्वसाधारण 1700च्या आसपास घराची संख्या आहे. 1566 घरांची संख्या आहे. आणि जे आर्थिक दुर्बल घटकासाठी जो आहे तो 3317 घरं आहेत. आणि त्याची जी कार्पेट एरिया आहे ती सर्वसाधारण 30 स्क्वेअर मीटरची आहे.
आणि आता आपण पाहणार आहोत सह्याद्रीच्या रांगेतल्या रिव्हर क्रॉसिंगच्या एका थराराची बातमी। जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधन ते वानरलिंगी सुळक्यावर आज रविवारच्या निमित्तानं पुण्यातील एका ग्रुपने रिव्हर क्रॉसिंग आणि रॅपलिंगचा थरार अनुभवलाय आणि त्याचीच ही दृश्य। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसह लगेच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।